स्कॉर्पिओतून चालायचा गुटख्याचा काळा बाजार. बीड ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 13.74 लाखांचा माल जप्त. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा आणि दारू विक्री विरोधात पोलिसांनी कडक पावलं उचलत 2 वेगवेगळ्या ठिकाणी प्रभावी कारवाई केली आहे. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला तसेच वाहतूक करणारी स्कॉर्पिओ गाडी असा तब्बल 13,74,140 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या आदेशानुसार बीड ग्रामीण पोलीस पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सकाळी 9:30च्या सुमारास महालक्ष्मी चौक, धुळे सोलापूर रोड, तालुका जिल्हा बीड येथे पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ MH23 AS 5522 संशयास्पद अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता चालक लक्ष्मण राधाकिसन खांडे राहणार म्हसजवळा, तालुका जिल्हा बीड यांच्याकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाल्याचा मोठा साठा आढळून आला. यात हिरा पान मसाला, केसरयुक्त विमल पान मसाला, रॉयल 220 तंबाखूचे पुडे, V1 तंबाखूच्या गोळ्या यांचा समावेश आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक 45/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 223, 274 आणि 275 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामंत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांढरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक मुथीराज, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद कदम व पोलीस शिपाई सचिन आकलावे यांनी यशस्वीरित्या पार पडली. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा. तसेच Instagram आणि Twitterवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.